मी सुद्धा रोलिंग. तुम्ही जर असा माझा छळ मांडलात ना तर मी सुद्धा काय मी सुद्धा सिद्धिराज आपण हे असंच आता आपण हेच करत बसायचंय का? अहो मला खरंच काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. मी बोलू की नको सांगा? सॉरी हातावर घडी तोंडावर बोला. हे बघा आपलं लग्न कुठलंही मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोला. तुम्ही असं बघू नका माझ्याकडे. मला खरंच काहीतरी महत्वाचं सांगायचंय. सांगा ना महत्वाचं. थोडं तरी नाही सांगा. कसं आहे ना तुम्ही जर असं म्हणलं तुम्ही मला असं सारखं तुम्ही हे असं बघून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. सर मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचं. हे फ्रेम आउट केलं तर नाही का चालणार? म्हणजे आल्यावर तुम्ही असं काय बोलताय माझ्याकडे? मला खरंच मला फक्त एवढं म्हणायचंय की तो बाहेर गेला ना की तो जो थॉट आहे की बाबा हा आता माझा नवरा आहे आणि याला मला काहीतरी सांगायला पाहिजे. हो हो बरं मी सांगते. हो काय हवंय तुम्हाला? शेवट मी ऑफिस मध्ये येऊन सगळं चेक करेन ना सर. बरं सर एक मिनिट होल्ड करा. तुम्ही मला दिलेली सगळी प्रोमिसेस खोटी होती ना? खोटी? काय खोटी? मी काय खोटी प्रॉमिसेस दिली? तुम्ही मला सांगितलं होतं की माझ्या खोलीत येताना तुम्ही नॉक करून या. ते म्हणजे माझ्या डोक्यातून राहून गेला. म्हणजे काय झालं ना तुम्हाला असा रूम मध्ये पाहून मला इतकं आपलं असं वाटलं ना की ते मी आता आठवण करून दिली आहे ना. पण नाही अरे आठवण करून दिली पण आता मी जरा लुक आणि नंतर मी ऑफिस मध्ये येऊन सगळं चेक करेन ना सर. बरं सर एक मिनिट होल्ड करा. तुम्ही मला दिलेली सगळी प्रोमिसेस खोटी होती ना? खोटी? काय खोटी? मी काय खोटी प्रॉमिसेस दिली? तुम्ही मला सांगितलं होतं की माझ्या खोलीत येताना तुम्ही नॉक करून या. ते म्हणजे माझ्या डोक्यातून राहून गेला. म्हणजे काय झालं ना तुम्हाला असा रूम मध्ये पाहून मला इतकं आपलं असं वाटलं ना की ते मी आता आठवण करून दिली आहे ना. पण नाही अरे आठवण करून दिली पण आता मी जरा लुक आणि नंतर रोल. प्रत्येक प्रॉब्लेमवर माझ्याकडे काही ना काहीतरी सोल्युशन असतेच. त्यामुळे मला खरंच टेन्शन घ्यायची काही गरज नाही. नको मला भूक नाही.